शिवरायांच्या यशस्वी राजनीतीचे एक सूत्र. कायर्तम केवला नीती शौर्यम श्वापद चेष्टितम अतसिद्धी समेताभ्या मुमाभ्या मन्वियेष्यः. महाराज अगदी लहान होते, 8 वर्षाचे सुद्धा नसतील, तेव्हापासून आपल्या धर्माची नि जातीची अवनती पाहून त्यांचे हृदय तळमळत असावे. तेव्हापासून या अवनतीच्या प्रतिकारार्थ मी काय करू शकेन याचे विचार त्यांचे चित्तात घोळत असत. तेव्हापासून माझ्या राष्ट्राच्या नि माझ्या धर्माच्या गौरवासाठी, स्वातंत्र्यासाठी, सामर्थ्यासाठी मी आपला प्राणही देईन ही प्रतिज्ञा ते करीत असावे. त्यांच्या या चिमुकल्या मस्तकात हिंदवी स्वराज्याच्या प्रचंड कल्पना नि मनोहर स्वप्ने उदय पावत, विस्तार पावत, प्रसार पावत, एखाद्या विद्युत प्रवाहासारखी. त्यांच्या संगतीत राहणाऱ्या बालकांच्या, तरुणांच्या इतकेच नव्हे तर वृद्धांच्याही अंगात संचार करू लागत. स्वदेशाच्या नि स्वधर्माच्या स्वातंत्र्यासाठी प्राणही अर्पण करण्याचा निश्चय केला खरा, पण प्राण स्वातंत्र्यार्थ द्यावयाचे म्हणजे कसे द्यावयाचे? समोर प्रथम दिसेल त्या मुसलमानी तटाच्या भिंतीवर डोके फोडून, वा जे प्रथम वाटेत भेटेल त्या मुसलमानी राजद्वाराशी धरणे धरून, उपास करून, दे माझे स्वातंत्र्य परत, आण तो माझ्या राष्ट्राचा राजमुकुट इकडे, नाहीतर हे आम्ही सर्व मावळे, मराठे, ब्राह्मण तुझ्या घरात उपास करून मरतो, असे म्हणून विजापूरच्या आणि औरंगजेबाच्या दारात वा वेशीत प्रायोपवेशन करून. हे उपाय अनेक लोकांनी करून पाहिले होते. अनेक वेळा मोगल बादशांनी त्यास भीक घातली नव्हती. एकदा प्रत्यक्ष दिल्लीत सुद्धा ही गंमत होऊन चुकली होती. हिंदूंना शक्य त्या उपायांनी बाटवण्याचा नि त्यांचेवर करांचे जड ओझे अधिकाधिक लादण्याचा औरंगजेबाचा प्रयत्न जेव्हा सर्व हिंदूस त्राही त्राही करविता झाला, तेव्हा एकदा शेकडो हिंदी पुढाऱ्यांनी दिल्लीस जमून आपली कागाळी प्रत्यक्ष औरंगजेबाचे कानावर घातली नि त्या पिढेचा अंत होईपर्यंत तेथून हलूही नये असा निश्चय करून दिल्लीस प्रयाण केले. आपण प्रजा, तो राजा. आपण जर त्याचे दाराशी न्याय मागाव्यास गेलो नि न्याय दे, नाहीतर आम्ही या आमच्यातील अनेक ब्राह्मणांसह तुझ्या दाराशी धरणे धरून बसतो, मग तू आम्हास लाथा मार, बुक्क्या मार, काय वाटेल ते कर, असे म्हटले नि वर्तले असता बादशास दया आलीच पाहिजे, आत्मबलाने तो जिंकला गेलाच पाहिजे, असे भाबडेपणाने समजून ते सहस्रो लोक दिल्लीच्या राजवाड्याभोवती गोळा होऊ लागले. तो शुक्रवारचा दिवस असल्याने बादशाह औरंगजेब मशिदीत जावयाचा होता. बादशाची स्वारी सिद्ध झाली. हजारो घोडा थैथयाटत स्वारी पुढे रांगांनी उभा राहिला. सहस्रो घोडेस्वार झकझकणाऱ्या तलवारी, भाले, बंदुका पेलीत त्या अश्वांवर ऐटीने स्वार झाले. मध्ये प्रचंड हत्तीवरच्या उंच अंबारीत औरंगजेब बसून एखाद्या दुष्प्राप्य दानवासारखा दिसू लागला. ती स्वारी थोडी पुढे सरकते तो ते धरणे धरावयास आलेले सहस्रो हिंदू न्याय द्या महाराज, न्याय द्या म्हणून ओरडत ओरडत स्वारीच्या मार्गावर आडवे आले. त्यास भालाकार शिपाई दूर करू लागले. ते हटेनात. हिंदूंवर होत असलेले अत्याचार नि लादले जाणारे अन्याय्य कर दूर झाल्याविना आम्ही हलणार नाही, अशी एकच ओरड झाली. औरंगजेब क्षणभर उभा राहिला. लोकास वाटले शेवटी निशस्त्र प्रतिकाराने डाव जिंकला. दगडासही पाझर फुटला. दयेने अग्नीही थंड झाला. इतक्यात एक मुल्ला म्हणाला, नमाजाचा वेळ अगदी सन्निध आला आहे. अधिक थांबल्यास प्रार्थना अधर्म्य होईल. औरंगजेब म्हणाला, चालवा हत्ती पुढे. तो सहस्रो हिंदू म्हणाले, मायबाप, आमचे म्हणणे ऐकावे, मग पुढे जावे. औरंगजेब म्हणाला, त्यास मार्ग सोडून उभे करा. रक्षक म्हणाले, ते मार्ग सोडून जात नाहीत, ते मार्गावर आडवे पडले आहेत. बरे तर त्यांच्यावरून हत्ती चालवा. औरंगजेब म्हणाला, तरीही ते त्रस्त हिंदू, आपण मार्गावर आडवे पडलो आहोत. आता सागर तरून राम जाऊ शकेल, पण ह्या सर्व दिल्लीच्या मार्गावर उपाशी तापाशी पालथ्या पडलेल्या आमच्या आत्मबळास उल्लंघून हा औरंगजेब कसा जाऊ शकणार? अशा विश्वस्त धैर्याने तसेच मार्गावर पडून राहिले. तोच त्या स्वारीतील औरंगजेबाच्या आज्ञेने चवताळलेले अश्व, हत्ती, उंट नि पदाती
अल्लाहो अकबरची गर्जना करीत तिळभरही न डगमगता त्या माणसांच्या फरशीवरून थैथयाटत घुसले. त्यास चेंदीत मेंदीत पार निघून गेले. मऊ पायघडीवर पाय टेकण्यास जितका अल्प अडथळा होतो, तितक्याही अडथळ्याविना बादशाची स्वारी मशिदीत जाऊन पोचली. तो राजमार्ग चेंदा मेंदा झालेल्या हिंदू रक्तमासांनी चिडून गेला. तेव्हा पूर्वीच्या असल्या अनुभवास पाहून नि ऐकून आलेला एक गोसावी महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या एका शिखरावर उभा राहून गर्जला, देशार्थ धर्मार्थ राष्ट्रार्थ प्राण द्यावयाचा निश्चित जो मार्ग तो असा नाही. पुण्यात्मा आणि पापात्मा दोहीकडे अंतरात्मा, परंतु साधू भोंदू सीमा सांडूच नये. हे धकाधकीची कामे, तीक्ष्ण बुद्धीची वर्मे, मोठ्या भावार्थ संभ्रमे कैसे घडे. धटासी आडावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनटासी खटनट अवश्य करी. धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. हे धूर्तपणाची कामे, राजकारण करावे नेमे, ढिलेपणाच्या संभ्रमे जाऊची नये. महाराजांच्या चित्तात हा उपदेश पूर्णपणे ठसला. केवळ शौर्याने नव्हे, नि केवळ कातर्याने नव्हे, केवळ दंडेलीने नव्हे, नि केवळ नरमाईने नव्हे, तर जिथे जसा प्रसंग पडेल तिथे तसे वागून आपले मुख्य ध्येय, आपले मुख्य अवतार कार्य साधावयाचे हा त्यांनी निश्चय केला. त्यांनी निश्चय केला की साप विखारी देश जननीचा ये घे उत्सावा, अवचित गाठून ठकवुनी भुलवुनी कसाही ठेचावा. महाराज लहानपणी शिकलेले, त्यांच्या राजनीतीचे हे मुख्य सूत्र प्रौढवयीही कधी विसरले नाहीत. ते विजापुरास आपल्या पित्यासह गेले होते. तेव्हा त्या यवनी बादशास पाहून दिपून जाण्याचे स्थली त्यांचा सात्विक कोप भडकून उठला. त्यांचे पाय एखाद्या लोहस्तंभाप्रमाणे ताठ झाले. ते कुर्निसात करण्यासाठी काही केल्या लवेनात. त्याचप्रमाणे विजापूरच्या दरबारात गायीची होत असलेली हत्या पाहून त्यांनी स्वतः एक मुसलमानास छाटून काढले. त्यांनी अफजुल खानाची मगरमिठी पडताच त्या प्रचंड दैत्यास अचाट साहस करून पोटात वाघनखे खुपसून खाली लोळवले. भर मध्यरात्री शाहिस्ते खानाच्या प्रत्यक्ष राजवाड्यात शिरून त्याच्या सहस्त्रो सैनिकांचे भर गोटात त्याच्यावर वार चढवला नि हा हा म्हणता पुन्हा जसेच्या तसे निसटून सिंहगड पाठीशी घातला. असली अचाट कर्मे करणारा शिवाजी भ्याड होता असे समजण्यास वा सांगण्यास कोणाची छाती आहे. प्रत्यक्ष रामदासांना या त्यांच्या अचाट साहसाची, कहातीपणाची, जीवाविषयीच्या निष्काळजीपणाची भीती पडून मोहरा पेटला अभिमाना, मग तो जीवाकडे पाहेना, असे काही ठीक नाही असे शिवाजी राजास सांगावे लागले. धुरेने युद्धास जाहणे ऐसी नव्हे की राजकारणे, धुराच करूनी सोडणे कित्येक लोक, अशी चेतावणी द्यावी लागली. प्रतापाचा आणि साहसाचा असा हा केवळ सूर्य असताही जेव्हा ते साहस वा तो प्रताप आपल्या अंगीकृत राष्ट्र स्वातंत्र्याचे विरुद्ध जाऊ पाही, नि जेव्हा स्वीकृत महत्कार्याचे यशास्तव शौर्याचे स्थली शहाणपणा, शक्तीचे स्थली युक्ती नि तेजाचे स्थली थिल्लरपणा अधिक उपयुक्त दिसला, तेथे तेच शिवाजीराजे असे वाकून घेत की तेवढेच स्थली ज्यांनी त्यास पाहिले वा त्यांचे तेवढेच कृत्य ज्यांनी ऐकले अशा कित्येक क्षुद्र मनुष्यांनीही म्हणू लागावे की शिवाजीहून मी कितीतरी शूर मनुष्य आहे. हा केवढा भित्रा. जावळीच्या विस्तीर्ण मंडपात जेव्हा विजापूरचा पराक्रमी तेजस्वी नि दैत्यासारखा धिप्पाड सेनापती अफजुल खान मिशावर ताव देत बसला होता, जेव्हा त्यांचे प्रचंड सैन्य शेजारीच मैलन मैल पसरले होते, जेव्हा त्याच्या केसास धक्का लागताच शेकडो तोफा धुव्वा उडवून देण्यास गुरगुरत होत्या, तेव्हा या मंडपात रुमालाने हात बांधलेला, मला शस्त्राचे भय वाटते, कृपा करून आपण मला सडेच भेटावे म्हणून थरथर कापत म्हणणारा, ठेंगणा दचकत पाय टेकणारा, विजापूरच्या अपराधांची सेवकास क्षमा करावी अशी याचना करणारा, नि मी माझे शिर कृतकर्माची क्षमा मागून आपले पायी ठेवतो म्हणून अफजुल खानापुढे गयावया करणारा
एक अगदी थिल्लरसा मनुष्य त्या मंडपात शिरला. तो शिवाजी होता. त्याच्या त्या वेळच्या मुद्रेवरून, शब्दावरून नि वर्तनावरून पाहणारास असेच वाटेल, त्याहून भित्रा मनुष्य या जगात कोण आहे. तो अफजुल खानासमोर आला. अफजुल्ला खानाने त्यास सहज बगलेत दाबले, जसे आपण सहज एखाद्या हरणाची मान बगलेत दाबतो. तो काय झाले? तलवार चमकली, पोटात वाघनके घुसली. तो धिप्पाड खान ची ची करीत अंकुशघाताने ची ची करणाऱ्या एखाद्या हत्तीसारखा कोलमडू लागला. पट्ट्यास पट्टा, खंजीरास खंजीर, तोफेस तोफ बिडली. खान ठार झाला. खानाची फौज ठार झाली, उधळली गेली. शिर छाटून, पोट फाडून, गोट लुटून शिवाजी एखाद्या सिंहासारखा गड चढू लागला. देवीचा सूड घेतला, देवाचा सूड घेतला. शत्रूचा 12 सहस्त्र घोडा पाडाव करून बांधून टाकला. एका क्षणापूर्वी या जगातील अत्यंत भित्र्या मनुष्यासारखा दिसणाऱ्या या शिवाजीहून आता या जगात अधिक शूर, दीप्तिमान नि साहसी कोण? त्यावेळी तो थिल्लर दिसला, म्हणूनच या वेळेस त्याच्या मुद्रेवरील त्या दिग्विजयी दीप्तीवर कोणाचीही दृष्टी ठरत नाही. त्या मंडपात शिरतेवेळी तो मान अवनत करून शिरला, म्हणूनच आता तो त्या मंडपातून विजयाचे पाठीवरील उन्नत अंबारीत बसून मान ताठ करून बाहेर येत आहे. पुढे जयसिंग आला. पुन्हा ध्येयासाठी नम्रता स्वीकारून त्याच्याशी संधी करणे भाग पडले. घेतलेले गड दिले. बादशाह केलेल्या बंडाची क्षमा मागितली. पत्करू नये ती त्याची नोकरीही पत्करली नि बादशास पत्र लिहिले, मी शिवाजी आपला गुन्हेगार नि अपराधी आहे. आपणास शरण येऊन जीवनी धनदौलत रक्षण करायची इच्छा धारण करीत आहे. इतप्पर मी आपली नोकरी इमानाने बजावण्यास सदैव तत्पर राहीन आणि आपली आज्ञा पाळण्यास भूषण मानीन. बंडाळी करून मी आपल्या सर्वस्वाचा घात कधीही करून घेणार नाही. मला सर्व अपराधाची क्षमा करून जीवदान द्यावे, एवढेच या दासाचे आपणापाशी मागणे आहे. हे पत्र नि खाली दिलेले मूलपत्र यदुनाथ सरकारने प्रसिद्ध केले नि त्याचा आपल्या बखरीतून उल्लेखही आलेला आहे. हे पत्र जाताच धूर्त औरंगजेबाने पानावर पान ठेवून शिवाजीस क्षमादानाचे पत्र, पोशाख नि आज्ञा धाडली. ते कळताच मुसलमानी धर्मरक्षक शिवाजी त्या आज्ञेचे सत्कारार्थ 6 मैल पायी चालून सामोरा गेला नि पुन्हा प्रत्युत्तर लिहिता झाला. बादशाही ठसा नि पंजा यांनी अलंकृत झालेली आपली कृपापूर्ण आज्ञा येऊन पावली. या योगे बादशांनी मला जीवदान दिले आहे. या पापी दासाचे अपराध क्षमेस पात्र नसताही बादशांनी केवळ उदार अंतःकरणाने कृपा केली, हे त्यास मोठे भूषण आहे. मी आज्ञेप्रमाणे विजापूर करांवरही चालून जाऊन नि त्या युद्धात विशेष पराक्रम गाजवून पूर्वीचा काळिमा धुवून काढीन. आपल्या अनंत उपकारांची फेड अंशतः तरी करेन. या मुसलमानी धर्मरक्षक शिवाजीने पुढे मुसलमानी धर्माचे गोब्राह्मण प्रतिपालक छत्र उभारून किती संरक्षण केले नि तुमची नोकरी इमानाने पाळीन म्हणून वचन देणाऱ्या या ऐंद्रजालिकाने त्या औरंगजेबाची चाकरी पुढे कशी बजावली हे इतिहास प्रसिद्ध आहे. पण शिवरायांच्या कृत्याचा पुढचा इतिहास ज्यांच्या आंधळ्या डोळ्यांना दिसू शकला नाही, किंवा त्या वीरसिंहाच्या मागच्या अनंत धाडसाची, अपूर्व साहसाची नि दीप्ततम तेजाची दीप्ती नि स्मृती ज्यांच्या थिल्लर नि कृतज्ञ मनात राहू शकली नव्हती, अशा तत्कालीन बायाबापड्यांनी एकच कोल्हेकोई करण्यास आरंभ केला. अफजुल खानाकडे नुसत्या पाहण्यानेही ज्यांची गाळण उडाली असती, आजन्म मुसलमानांपुढे कुर्निसात करता करता ज्यांच्या गुडघ्यास खट्टे पडले होते, नि विजापूरच्या नि दिल्लीच्या मार्गातून गायींच्या कसाईखान्यासमोरून चालताना मुसलमान रागवतील या भयाने नाकास पदर लावून चालण्याचेही साहस ज्यांनी केले नाही, असले भ्याड देशशत्रूच्या नोकराणीचे नोकर तेही नाक मुरडून म्हणाले की छी, भ्याला लेकाचा. असली पत्रे धाडण्यापेक्षा शिवाजी मेला असता तर पत्करले असते. मूर्खांनो, विजापूरच्या भर मार्गात गोवधाने चिडून मुसलमान कसायाचा लहानपणीच शिरच्छेद करणारा, अफजलखानाचा हंता, शाहिस्त्याचा शास्ता, रामदासांचा पट्ट शिष्य, अखिल हिंदू राष्ट्राची मूर्तिमंत महत्वाकांक्षा असलेला हा भित्रा शिवाजी तुमच्यासारख्या गुलामगिरीच्या नरकात पिचणाऱ्या
लाखो वीर्यशाली कीटकांपेक्षा जर अधिक भित्रा होता आणि तुम्ही जर आपणाला एवढे वीरशाली समजता, तर तुम्ही का या धर्मयुद्धात नि स्वातंत्र्य युद्धात त्याच्याहून अधिक शूरतेने लढला नाहीत? शाहिस्त्याला पिटाळून नि 5 शाह्यास रगडून मग एक पत्र शिवाजीने लिहिणे नि तेही एवढ्यासाठी की त्या योगे रगडलेल्या 5 शाहीस नि उरलेल्या या मुख्य बादशाहसही पिसून पिसून मातीला मिळवता यावे. म्हणून तुम्ही जेव्हा शाहिस्त्याला माराल नि 5 पातशाह रगडाल आणि तरीही भित्रे पत्र लिहिणार नाही, तेव्हा कुठे तुमच्या या बालिश बडबडीचे समर्थन क्षणभर कोणी श्रवण तरी करील? तोपर्यंत हा एक शिवाजी मेला असता तर बरे असे म्हणण्याचे स्थली स्वदेशासाठी रक्ताचा एक थेंबही ज्यांनी सांडला नाही. शत्रूचे जे जन्माचे मेंधे, जे शत्रूवर धर्मयुद्धात हात उगारणे तर दूरच, पण दुसरे कोणी उगारू लागताच गरजू लागणाऱ्या शत्रूच्या क्रोधाच्या डुरकण्या ऐकताही सकंप दार लावून आत चुलीपाशी जाऊन बांगड्या भरून लपून बसतात, नि जे तिथे मात्र शिवाजीच्या भित्रेपणाला हसतात. अशा तुमच्यासारख्या लाख बाया बापड्या मेल्या तरी चिंता नाही, असेच इतिहास गरजत राहणार. इतक्यात मुसलमानी धर्मरक्षक शिवाजीस बादशाने पत्र लिहिले. भेटीस या, म्हणजे बादशाही कृपा संपादन कराल. महाराजांनी युक्तीने मूग गिळून भेटीस जाण्याचे ठरवले. तो औरंगजेबाने दरबारात 5,000 स्वारात शिवाजीला उभे केले. 5,000 स्वारात शिवाजीला, की ज्याने अखिल भारताचे सिंहासनावर आपला अधिकार सांगितला, त्याला उभे केले. अंतर्गत तेज उसळून बाहेर येऊ लागले. मुद्रा लाल झाली. रागाने पुटपुटत महाराज काही वाकडे तिकडे शब्दही पुटपुटत गेले. पण त्वरित त्या क्रोधाच्या तलवारीस तितिक्षेच्या कोशात तसेच बळेच दाबून शिवाजीराजे नेमून दिलेल्या घरी गेले. तो ते घर तुरुंग झाला आणि औरंगजेबाचे सशस्त्र पहारे उभे राहिले. त्यावेळेस आपल्या अंगीकृत कार्याकडे जावयास, हिंदू स्वातंत्र्य श्रीच्या भावी राजमंदिरात घुसावयास एक लहानशी दिंडी काय ती उघडी होती. पण तिथून मान अगदी खाली घालून, गर्वाचा ताठा अगदी नाहीसा करून, अवमानाच्या आकुंचनात अंग अगदी दडपून टाकून गेले, तरच क्वचित त्या दिंडीतून निसटून पुढे जाण्याचा संभव होता. जर तिथे शिवाजी म्हणता, मी मान लववायाचा नाही, मी हिंदू स्वातंत्र्याचा ध्वज, मी जीव गेला तरी लवणार नाही, तर ते कृत्य जरी निंदनीय झाले नसते तरी अभिनंदनीय झाले नसते. तेव्हा ताठपणा नव्हे तर आकुंचनच अभिनंदनीय, पण निष्फळ नव्हे तर अभिनंदनीय असूनही सफळ होणारे होते. म्हणून शिवाजी महाराजांनी त्या दिंडीतूनच हिंदू राजश्रीच्या मंदिराकडे जाण्याचा निश्चय केला. जो पहारेकरी येईल त्याची स्तुती केली. कुणास पेटाऱ्यातून मेवा धाडला. मी मुसलमानी धर्मरक्षक शिवाजी, मी कधीही बादशाशी वैर करणार नाही, मी गरीब आहे, मी अपराधी आहे, इत्यादी निरोप त्यांनी मुसलमानी सरदारास धाडले. नि एक दिवस त्या पेटाऱ्यातील पेढे, मिठाई नि आपू खाऊन गुंग झालेल्या सरदारांचे हातावर तुरी देऊन महाराज त्यांचे हातून निसटून गेले. ज्या वेळेस ते एका पेटाऱ्यात अंगे आवळून वर भूस खाली भूस, वर मिठाई खाली मेवे असे एखाद्या पिंजऱ्यात पडलेल्या उंदरासारखे बसले होते, त्यावेळेस ते तसेच पहारेकऱ्यास सापडते, तर औरंगजेब मोठ्याने हसून निश्चित म्हणाला असता, बेशक, यह बेशक एक पहाड़ का चूहा है, कैसा चूहे के माफक छिपता है देखो. पण त्यावेळी उंदरासारखे होणे हेच खरे शौर्य होते. त्यावेळेस सिंहासारखी गर्जना करणे ही शौर्याची केवळ विटंबना मात्र झाली असती. थोडाच वेळ निघून गेला. महाराज सुरक्षित रायगडाला आले आणि मग सिंहगर्जनेची खरी वेळ आली. दऱ्या डोंगरातून तोफेने अशी गर्जना केली, तो महाराष्ट्राचा सिंहनाद ऐकून पूर्वी ज्या तुच्छतेने औरंगजेब उंदीर म्हणत होता, त्यासच सैतान असे त्रासाने म्हणू लागला. थोडेच दिवस रायगडावर हिंदूपद पातशाहीची मुहूर्तमेढ रोवून, हिंदू श्रीचा स्वातंत्र्य ध्वज उभारून, हिंदू सिंहासनावर गोब्राह्मणांचे पालन करते श्री शिवछत्रपती महाराज औरंगजेबाचे छातीवर हिंदू साम्राज्याची प्राणप्रतिष्ठा करते झाले. जयसिंगाला ते शरणागतत्वाचे पत्र लिहिताना मल्लयुद्ध पूर्ण भरात असताना शत्रूला पेच मारून
उलथून पाडण्यासाठीच, पण त्याचे पुढे नम्र होऊन त्याचे पायाला हात घालताना बाया बापड्या मूर्खपणाच्या डौलाने नि तिरस्काराने शिवाजीवर ओरडत होत्या. थू, शरण गेला, शत्रूचे पाय धरले. आता त्या पाय धरणाऱ्या हाताने तोच शत्रूचा पाय हिसडून टांग मारून त्याच पेचाने शत्रूच चित करताच हरिद्वारपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदू जनता टाळी देऊन गरजत आहे आणि गरजत राहील की भले वीर, खूप पेच मारला, शत्रूस चारी मुंड्या चित केला. ही झाली शत्रूची गोष्ट. दुष्टांची महाराज असे वागले, कपट नीतीपटूशी हे वर्तन झाले. पण सुष्टाशी, साधूशी रामदास म्हणतात, आचारशील, विचारशील, न्यायशील, धर्मशील, सर्वज्ञ सुशील जाणता राजा. की ज्याने इतक्या खटाटोपाने संपादलेले राज्य एका कागदाच्या केवळ चिटोऱ्यावर केवळ एका शब्दाने हे राज्य रामाचे म्हणून निर्देश करून दासांचे झोळीत भिक्षा घातली आणि आपण हिंदू धर्मासाठी फकिरी घेतली. आदानम ही विसर्गाय सतां वारिमुचामिव. साध्य जर पवित्र आहे तर त्याचेसाठी गाजवलेले शौर्य नि दाखवलेली नम्रता, केलेले रण वा निघालेले शरण ही दोन्हीही पवित्रच आहेत. जे जे साधन पवित्रतम साध्याचे सिद्धिस्तव अपरिहार्य नि अंती मनुष्य जातीस लाभकारक ठरते, त्याचे अवलंबन पवित्रच होय. हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन करून स्वराज्याचा प्राणाधार जे स्वराज्य ते संपादन करणे ही इच्छा जर न्याय्य आहे, हे कृत्य जर धर्मी आहे, हे ध्येय जर दैवी ईश्वरी संपत्तीचे आगर आहे, तर मग त्या ध्येयाचे सिद्धीसाठी जेव्हा शौर्याने काम होण्यासारखे असेल, तेव्हा सिंहाच्या तोंडात हात घालून त्याचे दात उपटण्यास धावणारे दुर्दांत शौर्य मी प्रकट करेन. पण जेव्हा ते महाकार्य शौर्याने साधण्याचे स्थली उलट बिघडवणारे आहे, तेथे मी भयंकर भुजंगास भुलवून आणणारी आपली नम्रपणाची मंजूळ पुंगी वाजवीन. या ध्येयाचे पूर्णतेसाठी, देवाच्या कार्यासाठी, जनतेच्या कल्याणासाठी मी केव्हा बळीस अगदी दुर्बळ दिसणारी वामन मूर्ती धारण करीन. जरासंधांच्या नगराच्या महाद्वारातून विजयवाद्य वाजवीत शिरण्याचा मूर्खपणा करण्याचे स्थली छद्मवेशात आडमार्गाने दीनासारखा प्रवेशीन. कालयवनापुढे भरगाव पळ काढीन, मुचकुंदाच्या गुहेत लपेन, भीमासारखा स्वैपाकी होईन, पण संधी साधताच एकाएकी उलटून रामासारखा रावणावर तुटून पडेन, नरसिंहासारखा घोर होईन, अभिमन्यूसारखा विजय पाहण्याची आशा न धरता मारला जाईन, पण व्यूही शिरेन सरसा मागे परतेन एक पदही न. शिवरायांच्या राजनीतीचे हे सूत्र होते. म्हणूनच औरंगजेबासारख्या कपटी, बापास बाप न म्हणणाऱ्या मुसलमानी बादशाचे तोडीस तोड देऊन त्यांना हिंदूपद पादशाही स्थापन करता आली. शिवरायांच्या यशस्वी राजनीतीचे हे मर्म होते. कातर्यम केवला नीती शौर्य श्वापद चेष्टितम अतसिद्धी समेताभ्य मोभाभ्याम मन्वियेषः. या नीतीसूत्राचे आधाराने वागून शिवाजी स्वराज्य स्थापू शकले. शिवाजी होऊ शकले. थूत तुमच्या जिनगानीवर. काय, आज 300 वर्षानंतर मला, शिवाजीला, तुम्ही मराठ्यांनी जे बोलवले, माझा वाढदिवस साजरा करण्याकरता म्हणून मोठ्या गाजावाजाने जे आमंत्रिले, ते काय माझी अशी संभावना करण्याकरता? युद्धे, लढाया, सेना, सैनिक, धावे, स्वाऱ्या, अंतिमोत्तरे, भगवे झेंडे, ताशे, ढोल, केवढा गाजावाजा आणि केवढा गोंधळ तुम्ही करीत होतात, ते ऐकून मला वाटले की तुम्ही मला जे बोलवत आहात ते अर्थात कोणाला तरी महान पराक्रम करून दाखवण्यासाठीच होय. 300 वर्षांनी का होईना, पण माझ्या मागे माझे घालवलेले राज्य परत जिंकून ते माझ्या चरणी अर्पण करण्याकरताच तुम्ही मला आमंत्रिले असाल. या रणगर्जना आणि कोलाहल चालवला असाल. पण पाहतो तो काय, नाटकगृहात चाललेले एखादे नाटक यापेक्षा अधिक रंगते. हे लोक सरड्यावर बसून स्वाऱ्या करीत आहेत, पिंडावर पोट भरू पाहत आहेत, जिभेचे पट्टे फिरवीत त्या पटाईत धारकऱ्यास दाखवू इच्छित आहेत, युद्धाच्या भातुकली खेळत आहेत. स्वातंत्र्य, युद्ध, कूच, स्वारी या शब्दांचीच नव्हे, तर या वाचीवीरांनी माझ्या शिवाजी या नावाची देखील इतकी विटंबना केली आहे
की त्याचा आता कोणासही काडीचा देखील धाक देखील वाटत नाहीसा झाला आहे. माझे नाव घेताच अगदी 30-35 वर्षापूर्वी देखील माझे शत्रूच चमकून उठत. त्यांना वाटे शिवाजीचे नाव म्हणजे रणदेवाचा जाज्वल्य मंत्र आहे. जर का ते महाराष्ट्रात उच्चारू दिले, जर का या कोणास त्याच्या चित्राची मिरवणूक काढू दिली वा त्याचा जय जयकार करू दिला, तर न जाणो महाराष्ट्र आपले गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी तानाजी बाजीसारखे शिर हातावर घेऊन शत्रूवर तुटून पडेल. म्हणून ते नाव कोणाच्याही कोनाकोपऱ्यात ऐकताच माझे शत्रू चिडून जात, भिवून उठत. त्या वासुदेव बळवंताने माझे नाव घेतले होते, त्या चापेकराने माझेवर एक कविता रचून म्हटली होती, तर केवढी खळबळ उडाली. माझे उत्सव भयंकर अपराध ठरले. माझ्या नावास उच्चारण्याची बंदी झाली. हरीच्या नावाने राक्षस चिडत असे, तसे माझ्या नावाने ते चिडत. पण हाय हाय, माझ्या नावास तुमच्या करंट्या जिभेचा स्पर्श होतात. त्यातील ती खरी जादू आज निघून गेलेली दिसत आहे. दगडावर ठिणगीचा जसा काही परिणाम होत नाही, तसा आजकालच्या या मुरदाड महाराष्ट्रावर माझ्या नावाचा काहीच परिणाम होईनासा झाला. पूर्वी त्यास वाटत होते महाराष्ट्र हे दारूचे कोठार, त्यावरही शिवाजीच्या स्मृतीची ठिणगी पडणे नको. पण आता त्यांना कळून चुकले की हे दारूचे कोठार राहिले नसून नाल्याची घाणेरडी दलदल झाली आहे. शिवाजीच्या जळत्या नावाने ही दलदल पेटणे तर दूरच, पण उलट त्याच्या नावातील जळती ठिणगी तीवर पडताच ती ठिणगीच विझण्याचा पक्का संभव. म्हणून हे वाचीवीरांनो, तुम्हास आता माझ्या नावाचे जय जयकार वाटेल तितके करू देण्यात येतात. कारण माझ्या नावाने तुमच्या मुरदाड मनात एक कर्तृत्वशील चेतना उत्पन्न होणे अशक्य झाले आहे. त्या योगे माझ्या नावाचा दराराही नाहीसा होऊन माझे शत्रू देखील माझे नावाशी विषारी दात काढून टाकलेल्या सापाशी गमतीने खेळावे तसे खेळत आहेत. माझ्या अपमानाची परमावधी म्हणजे ज्यांनी माझे राज्य घेतले, माझ्या सिंहासनावर जे आज बसत आहेत, त्यांनीच माझा पुतळा उभारावा. महाराष्ट्रात उभारावा, अगदी पुण्यास उभारावा. ज्या प्रांतात मी शाहिस्ते खानावरती छापा घातला आणि अब्दुल्ल्याला चिरून काढले, त्यात उभारावा. आणि तसे करण्यात माझ्या शत्रूंना यत्किंचितही भीती वाटू नये. तुम्हावर त्याचा काही लवलेश तरी परिणाम होईल अशी धास्ती वाटू नये. दगडांनो, तुम्ही माझा या शिवाजीचा देखील एक दगड करून टाकलात. राखेत टाकलेली आहुती जशी निष्फळ होते, व्रतच्युताच्या तोंडी भैरव मंत्रही जसा निस्तेज होतो, प्रेताला बांधलेली तलवार जशी प्रेतासारखीच पडून राहते, तसा माझा हा पुण्याक्षयी क्षयग्रस्त पुण्यास उभारलेला पुतळा दगडासारखा एक दगडच होऊन पडला आहे. आणि एखाद्या साध्या दगडाची जितकी भीती वाच्या चोरास वाटते, तितकी देखील माझ्या त्या पुतळ्याच्या दगडाची भीती त्यास वाटत नाही. कारण तुमचे हे लुळे हात, पंगू पाय नि मुरदाड मने या माझ्या दगडी पुतळ्याच्या दगडा इतका देखील उपयोग करून घेत नाहीत. मग तुम्ही मला बोलवले तरी का? केवळ माझी अशी विटंबना करण्यासाठी? ज्या प्रतापगडावरती मी अफजल खानाचे शिर टांगले आणि शत्रूचा 10,000 घोडा पाडाव करून बांधून टाकला, त्याच प्रतापगडला अवघ्या 10-12 पठाणांनी लुटावे आणि माझ्या कुलस्वामिनीच्या मूर्तीस गदागदा हलवून सोडावे आणि त्या गडाच्या आजूबाजूस पडलेल्या हजारो मराठ्यांनी बांगड्या भरून लुगडी नेसून परकीय पोलिसांच्या पाया पडत फिरावे. ते 12 पठाण धरा, आमची देवी लुटली, थू तुमच्या जिनगणीवर, थू तुमच्या जिनगणीवर. इकडे प्रतापगडाची ही अवस्था असता तुम्ही तिकडे जाऊन हा त्रिशत वार्षिक शिवोत्सव त्या प्रकारे माझ्या मराठ्यांना शोभेल अशा प्रकारे त्या देवीच्या अपमानाचे उट्टे काढून साजरा करावयाचा का तिकडे जुन्नरला जाऊन मला अंगाई गीते गात बसायचे? अरे, या माझ्या महाराष्ट्राच्या अपमानास पाहून माझ्या अंगाची लाही लाही होत असता तुम्ही बायकांसारख्या अंगाया गाऊन का मला शांत प्रसन्न करू शकाल? आणखी मला पराक्रम असा कोणाचा दाखवलात? होय, ती जुन्नर किल्ल्यावरची दौड. वाह, ज्या किल्ल्यावर मुलुख मैदान तोफा आहेत, शत्रूंचे झेंडे झुलत आहेत, मारगिऱ्यातून अधिकच मारा चालला आहे, अशा शतशा किल्ल्यांवर भरधाव चालून जात जीवानिशी शत्रूंचे जीव घेणारे आणि किल्ले सर करणारे हजारो वीर ज्या म्या त्या महाराष्ट्रात पाहिले, त्या मला ह्या तुमच्या एक गोटात देखील वरून फेकण्याची गोफण ज्या किल्ल्यावर नाही, त्या किल्ल्यावर
नुसते दुडुदुडू धावत जाण्याचा तो पराक्रम दाखवलात. अशा प्रकारे तो किल्ला सर करून पुन्हा तत्क्षणीच इंग्रजांस परत देऊन मागचे पाऊली मागे फिरण्यात जो उदारपणा दाखवलात, तो पाहून मी तर अगदी थक्क झालो. पायात पैंजण घालून किल्ल्यावर दुडुदुडू धावत जातात तर याहून बहार होती. खाली येताच लाडूचे जेवण आणि मग ती भगव्याची मिरवणूक, ती व्याख्याने, माझ्यावरील तुमच्या आलोट प्रीतीची व्याख्याने आणि माझ्या इतिहासाच्या साधनांचे भाराभर प्रसिद्ध केलेले भारूड. बस, हे काय ते तुमचे पराक्रम तुम्ही मला दाखवले. माझ्या देशबंधूंनो, माझे तुमच्यावर निरतिशय प्रेम आहे. या माझ्या हिंदुस्तान देशासाठी आणि हिंदू जातीसाठी मी अनेक वार माझे प्राण धोक्यात घातले, जन्मच्या जन्म कष्ट काढले. म्हणूनच मला तुमचे काही चुकत असेल तर ते कडकपणे सांगण्याचा अधिकार आहे. यास्तव मी स्पष्टपणे सांगतो की तुम्ही माझेवर प्रीती करता याचा मला मुळीच संतोष वाटत नाही. तोवर केव्हाही वाटणार नाही की जोवर तुम्ही या माझ्या मातृभूमीच्या उद्धारार्थ आणि हिंदू जातीच्या गौरवार्थ काही मिळवित नाही, त्याग आणि शत्रूला धाकवणारे धाडस दाखवित नाही, पराक्रम करीत नाही आणि नुसती माझी स्तुती स्तोत्रे गात बसता. जे हरवले ते मिळवलेत का? ज्या संकटाच्या कंसाने तुम्हास बंदीत टाकले त्या संकटाचा शिरेच्छेद केला आहे का? ज्या पुतनेने फसवले तिची फासळी विदारली आहे का? तुम्ही दासाचे दासच आहात ना? या भूमातेच्या पायात परवशतेच्या बेड्या जशाच्या तशाच आहेत ना? मग तुम्ही माझी नुसती स्तुती करत काय बसला आहात? त्या स्तुतीसारखी माझी दुसरी विटंबना नाही. कारण ज्या भारतात मी शिवाजी जन्मलो, तो भारत ज्यांच्या हातात आहे तो मजहून माझ्या जातीहून श्रेष्ठ ठरलाच पाहिजे. जितकी माझी अधिक स्तुती कराल तितक्या पटीने आपोआपच तो आपला विजेता अधिकाधिक श्रेष्ठ ठरत जातो. रावणाला 10 तोंडे आणि 20 हात होते, म्हणून जितका अधिक गौरवाल तितक्या अधिक पटीने त्यास जिंकणारा राम अधिकतर पराक्रमी ठरणार. तेव्हा माझी खरी स्तुती करावयाची असेल तर हे भारत मुक्त करण्यासाठी जनतेसाठी तुम्ही काय केलेत हे कळवून घेण्यास मी आलो आहे. तर तुम्ही मला शिवकालीन इतिहासाचे संशोधनात्मक भारूड घेऊन सामोरे येता. अरे, शिवकालीन इतिहास मला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे, त्याहून शतपटीने मला माहीत आहे. तुम्ही तुमच्या काली कोणता बंब वाजवलात ते मला सांगा. तुम्हा स्वतःला कालच नाही की काय, तो तुमचा काल उत्पन्न करून तो मला वाचावयास द्या. ज्याला आपल्या स्वतःचे पौरुषाने स्वतःच्या कालाचा शककर्ता होत येत नाही, तो मुरदाड देश, ती मुरदाड पिढी पूर्वजांच्याच कालाचे तुणतुणे तेवढे वाजवीत बसावे. करंटाच आपल्या कोट्याधीश पणजाचे नावावर आपली पत नेहमी पटवू पाहतो. आजच्या करंट्या महाराष्ट्रा तीच स्थिती तुझी झालेली आहे. जो उठतो तो शिवकालीन म्हणून काहीतरी खरडण्यातच जन्म साफल्य मानतो. जी कादंबरी पहावी ती शिवकालीन, पोवाडा शिवकालीन, नाटके शिवकालीन, पुतळा शिवकालीन, इतिहास शिवकालीन, संशोधन शिवकालीन. शिवकालीन काला वाचून दुसऱ्या कोणा कालास शिवण्याची चोरी. प्रत्यक्ष मला, शिवाजीला आणि माझ्या शिवकालीन पिढीला देखील या शिवकालीन स्मृतीचा एखाद्या शिवीसारखा राग यावा तितका तिचा अतिरेक झाला आहे. देवा, माझ्या महाराष्ट्राच्या हितासाठी तरी आता महाराष्ट्राला माझा विसर पडू दे. माझ्या झाल्या गेलेल्या शिवाजीच्या स्मरणात गुंतलेला तो महाराष्ट्र इतका बेशुद्ध झाला आहे की त्याला स्वतःला देखील शुद्ध उरली नाही. मी पूर्वीच्या विगत शिवाजी त्यांना इतका आवडतो आहे की त्यांना दुसरा एखादा नवीन शिवाजी उत्पन्न व्हावा ही इच्छा देखील असह्य होते. मी, तानाजी, बाजी आणि आमचे इतर खरे खोटे लहान मोठे सवंगडी जी लहान मोठी साहसे करीत होतो, परिस्थितीशी टक्कर देऊन लाथेसरशी उलटून पाडण्याची जी पौरुषी हाव धरीत होतो, तिची वाहवा करता करता या लोकांना पुरेसं होतच नाही. पण तसेच लहान मोठे साहस, तशीच एखादी पौरुषी हाव जर ह्यांच्यातीलच एखादा धरू लागला तर हेच लोक त्याला माथेफिरू, अत्याचारी, अराजक, वेडगळ म्हणून शिव्या हसडू लागतात. आम्ही मुठभर होतो तर झुंजू निघालो. म्हणून आमची जे लोक स्तुती करतात तेच लोक त्यांच्यातील कोणी त्याच हेतूने झुंजू निघताच.
त्यास मुठभर म्हणून वेडगळ ठरवू लागतात. जो गुण आमच्या शिवकालीन कादंबऱ्यात साहस होतो, तोच प्रस्तुत कालातील एखाद्यात दिसताच माथे फिरू अत्याचार ठरतो. आणि आमचे पाय मागे ओढणाऱ्या पण सदहेतुक वृद्धांच्या साहस शून्य शहाणपणास जे शिवकालीन वाङ्मयात दोष देतात, तेच ती साहस शून्यता त्यांच्या पिढीला दाखवतात नि खरे शहाणे म्हणून मिरवू शकतात. फार काय सांगावे, पण आमच्या शिवकालीन आणि राजा रामीय पिढीत जे काही देशभक्त जहागिरी इनामावर झुंजत, त्याहीपेक्षा देशभक्तीचे यथार्थ गौरव आणि योग्य कौतुक करणारे हे लोक त्यांच्या पिढीत जे देश स्वातंत्र्यार्थ झुंजताना फाशी वाचून दुसऱ्या इतर कोणत्याही जहागिरीचे आमिष डोळ्यासमोर धरत नाहीत, अशा जाज्वल्य देशवीरांनाही देशवीर म्हणावयास सिद्ध नसतात. त्यांच्यावर एक अक्षरही लिहिणे म्हणजे असभ्यपणा होय असे समजतात. आता हे मी जाणून आहे की हा प्रभाव त्या इंडियन पिनल कोडचा असावा, आणि जर कदाचित त्या कोडात माझी स्मृती करणे दंड्य अपराध गणला जाता, तर या शिवकालीन काळालाही त्यांच्या भीतीच्या काळोखातच तोंड खुपसून राहावे लागते. आणि आमची ही मराठी वाङ्मयात तशीच एकेरी उल्लखलेली संभावना होते की जशी त्या वासुदेव बळवंताची होते. त्या जाज्वल्य देशवीरांचे एक चरित्र अलीकडेच माझे अवलोकनात आले. त्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना कित्येक ठिकाणी सन्मानार्थ बहुवचनी उल्लेखलेले आहे. सार्वजनिक काकांनाही अहो-जाहो म्हटले आहे. ते ठीकच आहे, तेही देशभक्त आणि त्यागी देशसेवकच होते. पण वासुदेव बळवंत फडक्यांना प्रत्यक्ष त्यांच्या चरित्रातच येथून तेथून एकेरी अरे तुरेने संबोधिले आहे. देशभक्तीत आणि देशसेवेसाठी केलेल्या त्यागात फडके त्यांच्या पिढीत इतके कमी प्रतीचे ठरले, कारण त्यांनी देशहितार्थ आयुष्याच्या सायंकाळची शिळोप्याची वेळ किंवा पगाराचा 1/100 तेवढाच त्याग करण्याचा सभ्यपणा न करता आयुष्याचे आयुष्यच आणि सर्वस्वचे सर्वस्वच या देशासाठी त्यागाचे वेदीवर बळी देण्याचा हलकटपणा केला. म्हणून त्यास दीड दमडीच्या खरडे घाशांनी देखील अरेतुरे करावी. वासुदेव बळवंतांचे साहस अयशस्वी ठरले, पण यश हेच जर अहो जाहोचे एकमात्र गमक असेल, तर माझे शिवाजीचे तरी काय? अफजुल खानाच्या कैचीत मी सापडलो तिथे म्हणजे केवळ योगायोग होता. जर का मी मरतो, तर याच जात्यावरच्या ओव्या गाणाऱ्या बाया त्या सगळ्या डावाला मूर्खपणाची पराकाष्ठा म्हणत्या म्हणत्या आपड होऊन गाढवासारखा अफजुल्याच्या तंबूत गेला आणि शाहिस्ते खानाच्या बंगल्यात रतीभर चाहूल अवेळी होती. एक ढेकूण भलत्याच वेळी त्या स्वयंपाकघरातील मुसलमानांपैकी कोणा डसून जागृत करता मी जिवंत धरलाच जातो. आणि दिल्लीच्या त्या पेटाऱ्यात ते मुसलमानी मंत्री तंबाखूची पिचकारी टाकण्यासाठी जरी पुढे सरकते नि सहज जरा नुसते त्या पेटाऱ्यात डोकावते, एखाद्या उंदरासारखा सापडलो असतो. केवळ योगायोग म्हणून निभावलो. पण जर त्याच्या उलट घडते, तर हेच शिवकालीन आजचे भाट यशाचे भोपे मजवर माथे फिरू गोंधळ्या उल्लू म्हणून भुंकत सुटते. म्हणून मला या तोंडपूजा शिवकालीनांचा अगदी तिटकारा म्हणून येत आहे, कारण यांना पराक्रमाची पारख नाही, ते केवळ यशाचे मेंढे आहेत. त्यांना हेतूची, त्यागाची नि उत्कटतेची ओळख नाही. हे केवळ घुगऱ्या तिकडे उदो उदो करणारे आहेत. नाहीतर आमच्या पिढीतील वैयक्तिक पराक्रमाच्या तोडीस तोड देणारे पराक्रम, आणि तेही क्वचित आमच्या पिढीहून एक रती अधिकच निर्भेळ अशा जाज्वल्य देशभक्तीने उत्स्फूर्त झालेले, यांच्या या स्वतःच्या पिढीत यांच्या डोळ्यासमोर घडत असताना यांना असले देशवीरत्व ते अजूनही अयशस्वी होत आहे. म्हणून काय ते हायकोर्ट जजपेक्षा किंवा वकिलीपणापेक्षा सापेक्षतः असभ्य आणि हलकटपणाचे वाटते ना, दुर्लक्षार्ह भासते ना, आणि तेच गुण केवळ यशस्वी झाले म्हणून शिवकालीन पिढीत वर्णनीय ठरले ना. यश यांना एक सैनिक पडला न पडला की लढाई जिंकली गेली पाहिजे, बीज टाकले ना टाकले की याचा आंबा होऊन पाडास लागून अगदी अडीत पिकून यांच्या ओठाशी आला पाहिजे, नाहीतर ते बीज व्यर्थ गेले, तो सैनिक माथे फिरू व्यर्थ मेला. म्हणून देवा,
माझ्या या शिवकालीन स्तुती पाठकांपासून माझे रक्षण कर. माझ्या राष्ट्राच्या हितासाठीच मी शिवाजी अशी विनंती करतो की महाराष्ट्रास माझा थोडा विसर पडू दे. मी मागचा शिवाजी यांना इतका आवडलो आहे, नवीन शिवाजी उत्पन्न होण्याची इच्छा देखील यांना आता असह्य होते आहे. तुम्ही म्हणाल, एका ओसाड किल्ल्यावर दुडूदुडू धावून येणे, लाडूच्या जेवणावळी झोडणे आणि माझ्या इतिहासाच्या संशोधनाचे भारुडाचा मला नैवेद्य अर्पिणे या पलीकडे या परिस्थितीत अधिक काही पराक्रम करून दाखवणे तुम्हास अशक्य होते. तर मी म्हणतो, जोवर तुमच्या मुर्दाडपणाचे प्रतिबिंब असणारी ही परिस्थिती आहे, तोवर यापुढे तुम्ही मला बोलवण्याचा मूर्खपणा तरी करू नये. हा तुमचा कार्यक्रम ज्यांच्या उत्सवाला शोभेल अशा कोणाचा, उदाहरणार्थ त्या पुळपुट्या दुसऱ्या बाजीरावाचा उत्सव करीत जा. त्याला किल्ल्यावर हल्ला करण्याची धमक नव्हती. त्याला तुमच्या या दुडदुडू धावत जाण्या येण्याचे देखील आश्चर्य वाटेल. परक्यांचे झेंडे आपल्या राजवाड्यावरती उडत असताही लाडूंचा नैवेद्य तो खाईल. मी एका राज्यरोहणाच्या दिवशी तेवढा लाडूच शिवतो. तो दिवस येईल तेव्हा मला बोलवा. सिंहाला आमंत्रण देऊन त्याच्या पानात हिरव्या गवताच्या पेंड्या सोडण्याचा मूर्खपणा तरी पदरी बांधून घेऊ नका. ते आतिथ्य कोणा बैलोबाचा उत्सव चालू करून त्याचे वाट्यासाठी राखून ठेवा. अरे, मी जर माझ्या पूर्वी होऊन गेलेल्या विजयनगरच्या हरिहर बुक्कांचे नुसते शतसंवत्सारिक उत्सव करून लाडू झोडतो किंवा त्याच्या जन्मतिथीचा आणि लग्नतिथींच्या आणि मृत्यूतिथीच्या जंत्र्या जुळवण्यातच जीवनास कृतार्थ मानतो, तर मी हिंदूपद पातशाही स्थापू शकून माझ्या त्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होतो का? मीही रामायण ऐके, पण आजीबाईसारखे तांदूळ घेऊन जन्मभर तेच नुसते ऐकत बसत नसे, किंवा मेलेल्या रावणासच प्रतिवर्षी नाटकातून पोवाड्यातून मारीत बसत नसे, तर मी माझ्या वेळच्या जिवंत रावणास रामायण ऐकताच मारून धावे. मी अब्दुल्ल्यास मारले, शाहिस्त्यास चिरले, 5 पादशाया धुळीस मिळवल्या. रामायण ऐकताच रामासारखे पराक्रम केले. नुसत्या रावणाच्या 10 तोंडास 20 मिशास केस किती होते, नि मारुतीच्या उड्डाणाच्या वेळी जी रेतीवर उधळली तिच्यात कण किती उसळले, याचा ऐतिहासिक संशोधन करीत बसण्यातच रामायणाच्या वाचनाचे उद्यापन केले नाही, तर हनुमानाचे उड्डाणाची कथा ऐकताच जी तुम्ही अकर्मण्यम भ्याडास माझ्या हिंदू जातीच्या नि महाराष्ट्राच्या पोटी जन्मलेल्या पंगूहून पंगू पिढीस सदा भेडसावते, त्या परिस्थितीस पायाखाली हनुमानाने जंबुमालीस तुडवले, तसे तुडवून 10 शतकांच्या राष्ट्रीय अवनतीच्या भयंकर गर्तेच्या समुद्रावरून उडी घेतली नि परदास्याची लंका जाळून भस्म केली. तसे काही करा, तर तुम्ही माझे नि मी तुमचा. अरे, माझे नाव गल्लोगल्ली गाणाऱ्या तुम्हा मुर्दाड महाराष्ट्रीयांपेक्षा आज जो माझे उत्सव बित्सव कधी फारसे करत नाही, तो बंगाल नि तो पंजाब मला तुमच्याहून फार जवळ वाटत आहे. कारण माझ्या हिंदू जातीच्या उद्धारार्थ माझ्या सैनिकाला शोभेल असे काहीतरी साहस ते मधून मधून तरी करीत आहेत. जो माझ्या या कुलाचा, वंशाचा उद्धार करण्यासाठी संकटावर चाल करून जाऊन त्याचा शिरच्छेद करतो, तो माझा मुलगा. मग त्यास माझी नक्की जन्मतिथी कोणती ते जरी पाठ नसले तरी चिंता नाही. पण जो माझ्या घरची इकडची काडी तिकडे करत नाही, तर चोर घरात वावरत असता तोंडावरती बुरखा ओढून माझे बाबा, माझे बाबा, माझा शिवाजी, माझा शिवाजी म्हणून नुसती माझीच माळ जपत बसतो, तो माझा मुलगा नव्हे, तो पोटी आलेला जंत होय. मी विचारतो, माझे राज्य कुठे आहे? माझा मुकुट कुठे आहे? हे आम्हा भारतीयांचे आकाश, ही भूमी, हा समुद्र, यावर स्वामित्व कोणाचे आहे? का आहे? माझ्या अंगाची लाही लाही होत आहे. विचारू तरी किती आणि कसे? या प्रश्नांची विचारलेल्या आणि न विचारलेल्यांची उत्तरे द्या. परिस्थिती बदलली असेल तर माझ्या मशालीने नसले तर विजेच्या दिव्यांच्या प्रकाशाने नवीन मार्ग काढा, नवीन योजा. मी देखील काही रामांच्याच धनुष्यबाणांनी लढलो नाही. मी ही साधने बदललीच, पण माझ्या कालचा रावण मारला. तुम्ही साधने बदला, नवीन वैध पवित्रे टाका, काय वाटेल ते करा, पण झुंज जिंका. आणि जोपर्यंत तुम्हा जसे काही करता येत नाही, वरील प्रश्नास उत्तर देववत नाही, तुम्ही एक व अनेक शिवाजी उत्पन्न करीत नाही, तोवर महाराष्ट्रीयांनो, तुम्हास माझी शिवाजीचीच शपथ आहे की माझे पोवाडे तुम्ही गाऊ नका, माझे नाव मी तुमचा म्हणून घेऊ नका. तुमच्या सारख्यांनी नव्हे,
तर माझ्यासारख्या शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दाने गावा, अनुस्मरणाने नव्हे तर यथाकाल अनुसरणाने गावा.